हॅलो विद्यार्थी मित्र हो, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण सेकंड सेमिस्टरचा मराठीचा पेपर पाहणार आहोत, स्टँडर्ड 6. तर हा पेपर असतो 40 मार्काचा आणि प्रश्नपत्रिकेसोबत मी उत्तरपत्रिकासुद्धा दाखवत आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या कमेंटही जरूर कळवा. पाहूया पहिला प्रश्न. पहिला प्रश्न असतो पॅरेग्राफ म्हणजेच उतारा, आणि या उतार्यावरील प्रश्न एक 4 प्रश्न दिलेले असतात आणि त्यांची उत्तरे आपल्याला इथे शोधायची आहेत. पहा, ही प्रश्न आहेत आणि इथे उत्तरं तुम्हाला पाहायला मिळतील. पहा, इथे पाहतोय आपण दुसरा पॅरेग्राफ आलेला आहे. पहा, सीन पॅसेज आणि अनसीन पॅसेज म्हणतात त्यापैकीच आहेत. हा पुस्तकातला पॅसेज असेल, कदाचित हा बाहेरचा पॅसेज येऊ शकतो. पहा, इथे आपल्याला पॅसेजमध्येच उत्तरे शोधून लिहायची आहेत. इथे तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाची सर्व उत्तरे वाचायला मिळतील. हा पहा, तिसरा प्रश्न आहे कवितेवरील. होळी ही कविता पडलेली आहे आणि ही आहेत उत्तरे. पहा विद्यार्थी मित्र हो, हे आहे ग्रामर. ग्रामरचे प्रश्न खूप सोपे असतात आणि मार्क्स मिळवून देण्यासाठी अतिशय सुलभ होतं. चौथा प्रश्न आहे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग, काळ ओळखा, विरामचिन्हांचा वापर करा. पहा, अतिशय सुंदर आणि सोपं असं व्याकरण इथे पडलेलं आहे आणि या सर्वांची उत्तरे तुम्ही इथे पाहू शकता. उत्तर पाहत असताना थोडा वेळ व्हिडिओ स्टॉप करायचा आहे आणि तुम्ही मोठी स्क्रीन करून परफेक्ट उत्तर तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ चालू झाला की खाली एक स्क्वेअर चिन्ह येतं, तर त्या स्क्वेअरवर तुम्ही जर क्लिक केलात तर तुम्हाला व्हिडिओ क्लिअर आणि स्पष्ट मोठ्या रूपात पाहायला मिळेल. स्क्रीन मोठी होते, त्यामुळे तशा पद्धतीने तुम्ही ही उत्तरपत्रिकासुद्धा पाहू शकता. मुलांनो, हा आहे 5वा प्रश्न. पहा, खालील मुद्द्याला आधारित योग्य शीर्षक द्या आणि कहाणी लेखन करा. गोष्ट लिहायची आहे. इथे पॉईंट दिलेले आहेत. एक कावळा, तहानलेला. ही गोष्ट तुम्हाला माहिती असेलच आणि माहिती नसेल तरी तुम्ही या मुद्द्याच्या आधारावरून ही गोष्ट तयार करायची आहे आणि सुरुवातीला या गोष्टीला नाव द्यायचं आहे. जसं इथं तहानलेला कावळा दिले, तसं त्यानंतर तुम्ही या छोट्या शब्दांचा, या वाक्यरचनेचा वापर करून तुम्ही स्वतःची वाक्यरचना बनवू शकता आणि शेवटी तात्पर्य लिहायला विसरू नका. पहा, इथे तहानलेला कावळा ही गोष्ट तुम्हाला सर्वांना माहिती असेल आणि तात्पर्य काय आहे बघा, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. कावळ्याने कोणती युक्ती केली आणि पाणी प्यायला, हे तुम्हाला या कहाणीतून वाचायला मिळेल. तर पहा, अशाच पद्धतीच्या कहाण्या तुम्हाला येणाऱ्या मराठीच्या पेपराला येणार आहेत. तर 2-3 प्रकारच्या कहाण्या वाचा. यावरही माझे स्पेशल असे व्हिडिओ आहेत, ते सुद्धा तुम्ही चला मराठी शिकूया या माझ्या लिंकला, यूट्यूब चॅनेलला, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. ती ओपन करा आणि तिथे जाऊन पाहू शकता. पहा, अतिशय सुंदर निबंध इथे लिहिलेला तुम्हाला पाहायला दिसत आहे. त्याचबरोबर मराठीच्या पेपरामध्ये पत्रलेखनसुद्धा येतं, कारण ही लास्टची एक्झाम आहे, त्यामुळे मोठा पेपर आहे 40 मार्काचा. 6वा प्रश्न आहे बघा, सहलीत सामील होण्यासाठी परवानगी देण्यासाठी बाबांना पत्र लिहा. पहा, सुरुवातीला आपण आपलं नाव घालून आपला जो पत्ता आहे तो मांडू शकतो, पण तिथे दिनांक घालायची विसरू नका. त्यानंतर इथे आता हे पत्र आपल्या बाबांनाच लिहिणार आहोत, वडिलांना, त्यामुळे इथे त्यांचा पत्ता नाही लिहिला तरी चालेल.
तर इथे प्रिय बाबा, मग तुमची सहल कधी जाणार आहे, मग परवानगी मिळाली पाहिजे अशी विनंती करा. आणि मग शेवटी तुमचीच मुलगी असं किंवा मुलगा असं पत्र तुम्ही छान छोट्याशा रूपात लिहू शकताय. 5 मार्क तुम्हाला सहज मिळून जातील. तर आपण पाहूया शेवटचा प्रश्न. हा शेवटचा प्रश्न 5 मार्काला असतो. कोणत्याही एका विषयावर निबंध लेखन करा. पहा, आमची सहल, मी चंद्राव गेलो तर, आणि मी गाय बोलते. तुम्हाला कोणता निबंध आवडतो तो तुम्ही लिहू शकताय. पहा, इथे सोपे सोपे विषय पडतात आणि तुम्हाला एक संधी असते की कोणत्याही एका विषयावर लिहायचं असतं. पहा, इथं मी गाय बोलते हा आगळा वेगळाच एक सुंदर निबंध आहे. तर तुम्हाला नक्की वाचल्यानंतर नक्की आवडेल. पहा, अतिशय सुंदर निबंध इथं लिहिलेला आहे, मी गाय बोलते. तर तुम्ही हा निबंध वाचा आणि अशाच पद्धतीने तुम्हीही पेपरामध्ये आपल्या लिहिण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण पेपर लिहा, कारण जादाचे प्रश्नसुद्धा तुम्ही सोडवत चला, त्यामुळे तुम्हाला मार्क मिळून जातील. तर विद्यार्थी मित्र हो, आपण या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांचे पेपर पाहत आहातच. तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक पेपराचे एक्सप्लेनेशन कसे वाटते आपल्या कमेंटद्वारे जरूर कळवा. आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही कुठल्या गावातून व्हिडिओ पाहत आहात हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा, कारण तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवण्याचे खूप कष्ट घेत आहे. तर या कष्टाचे थोडेफार चीज झाले पाहिजेत असे वाटते ना तुम्हाला, मग नक्कीच तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य कराल अशी अपेक्षा आहेच. असेच व्हिडिओ पाहत राहा आणि लवकरच भेटू आपण पुढील विषयाच्या पेपरामध्ये. असा सुंदर एक पेपर घेऊन प्रश्नपत्रिके आणि उत्तरपत्रिकेसहित. तर मुलांनो, लवकरच भेटूया आपण. तोपर्यंत आलेले व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ पाहिलात खूप खूप धन्यवाद.